लॉंग लिव्ह फ्रेंड्स हिस्ट्री ऑफ नॉवेल या प्रकारातला आपला चौथा व्हिडिओ आहे. आधीचे तिन्ही व्हिडिओ तुम्हाला आवडलेले असतीलच, तुम्ही ते बघत राहा. हा चौथा पार्ट आहे. या प्रकारामध्ये आपण टाइप्स ऑफ नॉवेल्स बघणार आहोत. महत्त्वाचा घटक आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर नॉवेल या प्रकाराची बऱ्यापैकी आपल्याला आयडिया क्लिअर होईल. त्याचबरोबर नॉवेलचे जे विषय असतात त्या विषयावरून नॉवेलचे प्रकार ठरतात याबद्दल आपल्याला माहिती होईल. पुस्तकात दिलेले नाही आहेत काही गोष्टी, उदाहरणार्थ की टाईप्स तर दिलेले आहेत परंतु त्यांची काही उदाहरणं दिलेली नाहीत, तर ती उदाहरणं इन्क्लूड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. होप्स की तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडेल आणि ते त्याप्रकारे तुम्ही नक्की कमेंट करा. ठीक आहे, आपण आता टाईप्स ऑफ नॉवेल्स बघूया. चला सुरू करूया. टाइप्स ऑफ नॉवेल्स. हे टाइप्स ऑफ नॉवेल्स डिस्कस करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो. आता समजा पहिला जो नॉवेलचा प्रकार आहे तो रिॲलिस्टिक नॉवेल आहे. तर या रिॲलिस्टिक नॉवेल्समध्ये जे बाकीचे जे नॉवेलचे प्रकार आहेत त्यातल्या काही फीचर्स येऊ शकतात. म्हणजे कुठे ना कुठे या नॉवेल्समध्ये काही विषयांची सरमिसळ झालेली असते, पण मग त्यातून आपल्याला हे शोधायचं आहे की डॉमिनंट कोणतं आहे. उदाहरणार्थ रिॲलिस्टिक नॉवेलमध्ये एखादा हिस्टॉरिकल इव्हेंट येऊ शकतो किंवा एखादा हॉन्टेड सीन येऊ शकतो गॉथिक नॉवेलमधला. सो देर इज पॉसिबिलिटी. सो असं स्ट्रिक्टली काही ते फॉलो नसतं. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे का, तर रिॲलिस्टिक नॉवेलमध्ये इकडचं सुद्धा एखादं नॉवेल आहे त्याचं उदाहरण येऊ शकतं किंवा इकडे घेतलेलं एखादं नॉवेलचं उदाहरण तिकडे सुद्धा येऊ शकतं, कारण कुठेतरी विषयांची सरमिसळ झालेली असते. मग रिॲलिस्टिक नॉवेलला आपण रिॲलिस्टिक का म्हणतो आहे, तर आपल्या जीवनात किंवा आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातला जो रिॲलिझम आहे त्या रिॲलिझमचा इफेक्ट म्हणजे तो नॉवेल असतो. आणि या नॉवेलमधले कॅरेक्टर्स कसे असतात, कॉम्प्लेक्स असतात. कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर रिअल कॅरेक्टर्स बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स असतात. जनरली असं होत नाही की आपल्याला एखादा प्लेन मनुष्य दिसला नेहमी सारखाच वागेल, नाही. एखादा व्यक्ती असतो अचानक खुश होणारा, अचानक राग येणारा, शांत वाटणारा. म्हणजे एकच प्रकारचा व्यक्ती आपल्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे भासतो, जाणवतो. त्याचं कारण काय असतं, तर कुठलाही व्यक्ती हा कॉम्प्लिकेटेड आहे निश्चितच. तो असा एका फिक्स मूडमध्ये नाही राहू शकत. म्हणून इथे म्हटलं आहे की कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स असतात. आणि रिॲलिटीमध्ये असं असतं, कधीकधी एखादा व्यक्ती आपल्याला एखाद्या वेळेस खूप महान वाटतो, कधीकधी एखादा वेळेस तोच व्यक्ती आपल्याला एकदम चीप वाटतो. आणि ही फॅक्ट आहे, माणसाच्या आयुष्यातली फॅक्ट आहे की आपण कधी कसं भासू आपल्यालाच माहीत नसतं, कारण कॅरेक्टर म्हटलं म्हणजे कॉम्प्लेक्स असतं. आणि हा प्रकार कुठे आपल्याला बघायला मिळेल, तो आपल्याला रिॲलिस्टिक नॉवेल्समध्ये बघायला मिळेल. आता हा जो कॉम्प्लेक्स कॅरेक्टर असतो, जो काही त्याचं वागणं आहे त्याचं रूट आपल्याला त्याच्या सोशल क्लासमध्ये सापडेल. त्याचं वागणं, बोलणं, त्याचे काही जे मोटिव्ज असतील आयुष्यात करण्याचे, त्या सगळ्यांचं आपल्याला जर शोध घ्यायचा ठरला तर त्याच्या सोशल क्लासमध्ये सापडेल. वेगवेगळे क्लासेस आहेत, प्रत्येक क्लासेसमध्ये त्यांचीसुद्धा जी एक ट्रॅडिशन आहे, त्या ट्रॅडिशनमध्ये ते आपल्या त्या ट्रॅडिशननुसार वागत असतात. आणि ते जे वागणं आहे ते रिॲलिस्टिक वागणं आहे. उगाच एका क्लासमधला व्यक्ती दुसऱ्या क्लाससारखं वागण्याचं नाटक नाही करत. त्याला आपण काय म्हणतो आहे, रिॲलिस्टिक नॉवेलमध्ये तिथली पात्रही अशीच असतात. काही उदाहरणं दिलेली मी तुम्हाला या ठिकाणी. चार्लोट ब्रॉन्टे नावाची लेखिका आहे, एमिली ब्रॉन्टेची सिस्टर. त्यानंतर चार्ल्स डिकेन्स मोठा नॉवेलिस्ट आहे, खूप रिॲलिस्टिक नॉवेलिस्ट आहे. जॉर्ज इलियट, तुम्हाला यांच्याबद्दल आपण डिस्कस करून झालेलं आहे. खरं तरी लेडी आहे, लेडी नॉवेलिस्ट आहे जॉर्ज इलियट, तिचं इव्हॅन्स नाव आहे. थॉमस हार्डी, रिटर्न ऑफ नेटिव्ह असं एक खूप सुंदर त्याची कादंबरी आहे, अति रिॲलिस्टिक. म्हणजे वास्तववादी, थोडक्यात काय, वास्तववादी, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब दाखवणारी कादंबरी. आणि या कादंबऱ्या लिहिणारे हे लेखक. त्यानंतर पिकॅरस्क नॉवेल नावाचा पुढचा प्रकार. पिकॅरस्क काय म्हणतात त्याला, पिकॅरस्क. पिकॅरस्क म्हणजे काय, तर एक स्पॅनिश वर्ड आहे पिकॅरो. याचा अर्थ काय होतो, रोग. रोग म्हणजे काय, भटक्या व्यक्ती.
ज्याला असं विशिष्ट काही स्थान नाही समाजात, बस भटकत असतो, कधी इथे कधी तिथे, असा आयुष्यात सेटल नसलेला व्यक्ती, त्याला आपण रोग म्हणतो. स्पॅनिश भाषेत त्याला हा इंग्लिश वर्ड आहे रोग, त्याला स्पॅनिश भाषेत काय म्हणतात, पिकॅरो. आणि अशा भटक्या व्यक्तीच्या आयुष्यावर जर एखादी कादंबरी बनवलेली असेल तर त्या कादंबरीला काय म्हणतात, पिकॅरस्क नॉवेल. फार भारी भारी कादंबऱ्या आहेत या विषयावर. आता जो भटक्या व्यक्ती आहे तो मुख्य कलाकार आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रोटॅगोनिस्ट. आपल्याला आत्ता हे क्लिअर कळलेली आहे आयडिया की जो मुख्य कलाकार आहे, मुख्य पात्र आहे, त्याला आपण प्रोटॅगोनिस्ट म्हणतो. जे व्हिलनस पात्र आहे त्याला आपण अँटॅगोनिस्ट म्हणतो, राईट. तर जो प्रोटॅगोनिस्ट आहे तोच रोग आहे, तोच पिकॅरो आहे. आणि म्हणून ते पिकॅरस्क नॉवेल आहे. त्याच्या आयुष्याबद्दल जे काही चित्रण असतं, कसा असतो हा कॅरेक्टर आहे एसेंट्रिक. एसेंट्रिक म्हणजे काय, अत्यंत विक्षिप्त आहे हा व्यक्ती. एसेंट्रिक म्हणजे त्याचा स्वभाव विक्षिप्त आहे. सहज त्याला वाटू शकतं चांगली पण गोष्ट घडत असेल नाही करायची, विक्षिप्तपणा तुम्हाला माहिती. जनरली आपल्याला जे एक्सपेक्टेड असतं ते एक्सपेक्टेड गोष्टी न करणारा प्राणी म्हणजे काय, एसेंट्रिक. आता तो डिसरेप्युटेबल आहे म्हणजे त्याला समाजात काही स्थान आहे का, नाही. समाजात अशा प्राण्याला स्थान नाही, कारण तो कोण आहे, रोग आहे. तो कोण आहे, पिकॅरो आहे, भटक्या आहे. अशा व्यक्तीबद्दल जे चित्रण आहे त्याला आपण पिकॅरस्क नॉवेल म्हणतो. अत्यंत गाजलेली कादंबरी म्हणजे ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन. पूर्ण नाव काय या कादंबरीचं, ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन. त्यानंतर जोसेफ अँड्र्यूज नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे हेनरी फिल्डिंग यांची. हे दोन्ही काय आहेत, पिकॅरो आहेत किंवा रोग आहेत, भटके आहेत, यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे पिकॅरस्क नॉवेल. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे हिस्टॉरिकल नॉवेल. आता हिस्टॉरिकल नॉवेल म्हणजे काय, हिस्टॉरिकल नॉवेल म्हणजे ते नॉवेल जे आजच्या परिस्थितीवर, करंट सिच्युएशनवर आधारलेलं नाही, याच्या आधीच्या म्हणजे भूतकाळातील घटनेवर लिहिलेलं. पण एक गोष्ट काय असते की हिस्टॉरिकल नॉवेल म्हटलं की जनरली आपल्याला राजे महाराजेच वाटतात. कोणतीही गोष्ट पूर्वी घडलेली आपण त्याला हिस्टॉरिकल नॉवेल म्हणू शकतो, लक्षात घ्या. आता कोणत्या कोणत्या गोष्टी पास्टमधल्या, स्पिरिट असेल, मॅनर्स आहे, सोशल कंडिशन आहे, या सगळ्या कोणत्या काळातल्या, भूतकाळातल्या, यांच्यावर आधारितलं जे नाटक आहे ते त्याला आपण हिस्टॉरिकल नॉवेल म्हणतो. हिस्टॉरिकल नॉवेलचा विषय हा सर्वसामान्य माणसांच्या बाबतीतसुद्धा असू शकतो. तो प्रत्येक वेळा राजा महाराजांबद्दलच असला पाहिजे असा नाही. आत्ताचा जो करंट काळ आहे त्याच्या आधी घडलेली घटना. त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं, रिॲलिस्टिक नॉवेल असू द्या किंवा हिस्टॉरिकल नॉवेल असू द्या, हे विषय यांची सरमिसळ झालेली असते. हा हिस्टॉरिकल नॉवेल रिॲलिस्टिक नॉवेल असू शकतो, रिॲलिस्टिक नॉवेल हिस्टॉरिकल नॉवेल असू शकतो. काही गोष्टींमध्ये असं फाईन डिफरन्स असतो जो आपल्याला शोधायचा असतो. पण डॉमिनंट काय आहे ते बघून आपण त्याला कोणत्या कॅटेगरीत टाकतो, हिस्टॉरिकल कॅटेगरीत टाकतो. इथे मी काही उदाहरणं दिलेले आहेत. पहिलं उदाहरण आहे द विंटर पॅलेस. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे क्वीन ऑफ बेडलॅम. या दोन्ही उदाहरणांचा संबंध हिस्टॉरिकल नॉवेलशी आहेत. बऱ्यापैकी प्रसिद्ध नॉवेल्स आहेत. आणि एक आयरिश नॉवेलिस्ट आहे वॉल्टर स्कॉट, इंग्लिशमधून सुद्धा त्याची नॉवेल्स आहेत. आणि हिस्टॉरिकल नॉवेलिस्ट म्हणून त्याचं नाव खूप मोठं आहे आणि त्याच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या पण खूप मोठ्या आणि गाजलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक नवा प्रकार आहे. हे जे प्रकार आहेत, आता रिॲलिस्टिक नॉवेल आपल्याला सहज कळलं, आपल्याला हिस्टॉरिकल नॉवेल कळलं. हा नवा प्रकार होता कोणता, पिकॅरस्क नॉवेल. हे आपल्याला कळलं, पिकॅरो आणि रोग. आता नवीन प्रकार अजून एक पिकॅरस्क नंतर आहे एपिस्टलरी नॉवेल. कोणतं आहे, एपिस्टलरी नॉवेल. पुन्हा हा इंग्लिश वर्ड नाही आहे. कोणता वर्ड आहे हा, लॅटिन वर्ड आहे. आणि या लॅटिन वर्ड कोणता आहे, एपिस्टोला. एपिस्टोला या नावावरून एपिस्टलरी. जसं पिकॅरोवरून पिकॅरस्क, तसं एपिस्टोलावरून एपिस्टलरी. जसं याचा अर्थ होतो कशाचा, पिकॅरोचा, रोग, तसा एपिस्टोलाचा अर्थ काय होतो, लेटर्स, पत्र. आपण जो पत्र व्यवहार करतो तो. आता जे नॅरेटिव्ह आहे म्हणजे
या कादंबरीचं जे कथन चालू होतं ते कशा पद्धतीने एक्सप्रेस केलेलं आहे. इंटरेस्टिंग प्रकार आहे हा. तर ते नॅरेटिव्ह कशाच्याद्वारे प्रेझेंटेड केलेलं आहे, तर ते करस्पॉन्डन्सच्या द्वारे प्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे काय, म्हणजे पूर्ण स्टोरी पत्रांमधून आपल्याला कळते. एक पात्र दुसऱ्या पात्राला पत्र पाठवतं, दुसरं पात्र आधीच्या पात्राला पत्र पाठवतं. ही पात्र एकमेकांना जी पत्र पाठवतात त्या पत्रांच्या माध्यमातून कथा उलगडत जाते पूर्ण. किंवा दुसरा एक प्रकार आहे डॉक्युमेंट्स. फक्त डॉक्युमेंट्सच्या आधारे आपल्याला ती कथा उलगडताना दिसते. किंवा डायरी एंट्रीज. डायरी एंट्री हा प्रकार तुम्हाला कदाचित माहिती असेल. 8वी 9वी 10वीला एक प्रकार होऊन गेलेला आहे, तो म्हणजे डायरी ऑफ यंग गर्ल. ताण देऊन बघा, डायरीच्या संबंधित एखादा छोटासा लेसन होता का, तर तो लेसन डायरी ऑफ यंग गर्ल या कादंबरीतला एक भाग तुम्हाला असेल. तर त्या डायरीवरून आपल्याला काय होतं आहे, कथा उलगडत जाताना दिसते. आणि म्हणून आता हे नवीन प्रकार आहेत कोणते, डायरी एंट्रीज, डॉक्युमेंट्स. पण हा मुख्य प्रकार आहे करस्पॉन्डन्स. म्हणजे काय, लेटर रायटिंग. तर पत्रांच्या साहाय्याने ज्यावेळेस कथा उलगडत जाते, त्या नाटकामध्ये फक्त पत्र आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, थोड्याफार प्रमाणात इकडं तिकडं काही गोष्टी असतात पत्रांव्यतिरिक्त, पण मॅक्झिमम स्टोरी जी उलगडली जाते ती पत्रांच्याद्वारे, राईट. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एपिस्टलरी नॉवेल. कोणती उदाहरणं आहेत, पामेला रिचर्डसन नावाचे लेखक आहेत. त्यानंतर डायरी ऑफ एंगल, ड्रॅक्युला, ही काही उदाहरणं आहेत. आता हे जे ड्रॅक्युला उदाहरण आहे ते ह्या प्रकारातसुद्धा चालणार आहे, ड्रॅक्युला, कारण ते थोडंसं वेगळ्या प्रकारची कादंबरी आहे ज्यात थोडंसं जादू टोना असा प्रकार बघायला मिळतो. मग कोणता आहे पुढचा प्रकार, पुढचा प्रकार आहे गॉथिक नॉवेल. काय असतं गॉथिक नॉवेलमध्ये, टेरर, मिस्ट्री, असं भीतीदायक वातावरण, सगळं गूढ असं काहीतरी, हॉरर, भयानक, थ्रिलर, अगदी रोमांचकारी घटना त्या ठिकाणी घडत असतात. सुपरनॅचरल पॉवर आहेत, म्हणजे भूत पिशाच किंवा काय जादुई घटना असतील. डेथ आहे, मृत्यू आहे, डिके, हॉन्टेड बिल्डिंग. हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे काय, जादुई बिल्डिंग्स. आपल्याकडे ते मराठी चित्रपट तात्या विंचूचा वगैरे तुम्ही बघितला असेल, तर तो कशाच्या आधारावर आहे, हॉन्टेड बिल्डिंग. म्हणजे समजा त्या कथेचा जर विचार केला तर कोणतं नॉवेल होऊ शकतं, ते गॉथिक नॉवेल, तात्या विंचूचा चित्रपट. ठीक आहे. कोणती उदाहरणं आहेत, द कॅसल ऑफ ऑट्रॅन्टो नावाचं प्रसिद्ध पुस्तक आहे, कादंबरी आहे, जी साधारणतः या अशा विषयांवर आधारलेली आहे. म्हणजे गॉथिक नॉवेल म्हणजे काय, ज्याच्यात गूढ आहेत, सिक्रेट आहे, टेरर आहे, भीती आहे, मृत्यूचं तांडव आहे, हॉन्टेड बिल्डिंग्ज आहेत, अशा गोष्टींना आपण काय म्हणतो, अशा गोष्टींचं चित्रण वर्णन असलेल्या कथेला, मोठ्या कथेला आपण काय म्हणतो, गॉथिक नॉवेल. पुढचा जो प्रकार आहे तो आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. ऑटोबायोग्राफिक आणि बायोग्राफी दोन वेगवेगळ्या प्रकार आहेत. म्हणजे समजा मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिलं तर ती बायोग्राफी, आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यावर लिहिलं तर ती ऑटोबायोग्राफी. म्हणजे मग ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हटलं तर हे नॉवेल कोणी लिहिलेलं आहे, स्वतः लेखकांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहिलेलं आहे असं समजायचं. त्यांनी जर दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल लिहिलं असतं तर त्याला आपण बायोग्राफिकल म्हणतो. स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहिलं तर त्याला आपण काय म्हणतो, ऑटोबायोग्राफिकल. तर हे ऑटोबायोग्राफिकल कशावर आधारलेलं आहे, लाईफ ऑफ ऑथर, स्वतः ऑथर यांच्या जीवनावर आधारलेलं आहे. काय करतात ते लिहिताना, ते लिहिताना नावं चेंजेस करतात. म्हणजे जे मुख्य कलाकार ते स्वतःच आहेत, पण ते त्या कादंबरीतून आपलं नाव बदलून टाकतील. ज्या गावी राहतात त्या गावाचं नाव बदलून टाकतील. ठिकाण, ज्या ठिकाणी काम वगैरे करत असतील, ज्यांचे इतर पात्र असतील, त्या सगळ्यांची नावं बदलून त्या ठिकाणी ती कादंबरी लिहिली जाते.
पण त्या कादंबरीमध्ये लेखकाच्या आयुष्यातील घडलेल्या घटनांचा समावेश असतो, म्हणून आपण त्याला ऑटोबायोग्राफिकल नॉवेल असं म्हणत असतो. महत्त्वाचं उदाहरण कोणतं आहे? डेव्हिड कॉपरफिल्ड. दुसरं उदाहरण सन्स अँड लवर्स. ही दोन्ही अत्यंत गाजलेल्या कादंबऱ्या आहेत निश्चितच. तर ऑटोबायोग्राफिकल नॉवेल तुम्हाला समजलं. पुढचं नवीन प्रकार आहे ॲलेगोरिकल नॉवेल. इंटरेस्टिंग प्रकार आहे. ॲलेगोरिकल नॉवेल म्हणजे काय? सिम्बॉलिकल असतं. आपल्याला समोर जी पात्र दिसतात ती पात्र म्हणजे सरफेस मिनिंग, पण त्यांच्या मागे एक हिडन मिनिंग असतो, काहीतरी लपलेला अर्थ असतो. तो लपलेला अर्थाला आपण काय म्हणतो? सिम्बॉलिकल मिनिंग. म्हणजे दोन अर्थ आहेत, एक सरफेस मिनिंग, एक सिम्बॉलिकल मिनिंग. म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसतं ते आपल्या डोळ्यांना न दिसता त्याच्यातून आपण काहीतरी डिराईव्ह करतो मिनिंग, त्याला आपण सिम्बॉलिकल मिनिंग म्हणतो. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये बिली बर्ड नावाची एक छोटीशी स्टोरी सांगितली. आता बिली बर्ड नावाचं जे छोटं नॉवेल आहे ते या प्रकारात येऊ शकतं ॲलेगोरिकल नॉवेल. कारण तिथे जरी बिली बर्ड आहे हे सरफेस लेवल झालं, क्लॅगार्ट आहे हे सरफेस लेवल झालं, पण यांचा सिम्बॉलिकल मिनिंग काय आहे? बिली बर्डचा सिम्बॉलिकल मिनिंग काय आहे? गुडनेस. क्लॅगार्टचा जो सिम्बॉलिकल मिनिंग आहे ते काय आहे? पॉयझनस स्नेक. ॲलेगरी आहे, याला ॲलेगरी म्हणतात. म्हणजे बिली बर्ड स्टँड्स फॉर गुडनेस, दॅट इज ॲलेगरी. क्लॅगार्ट स्टँड्स फॉर पॉयझनस पर्सन, दॅट इज ॲलेगरी. तर ते उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ शकतो. म्हणजे काय असतं मग याच्यात? मोर दॅन वन मिनिंग, एकापेक्षा जास्त अर्थ लपलेले आहेत. सरफेस अँड सिम्बॉलिकल मिनिंग, दोन मिनिंग्ज आहेत, सरफेस आणि सिम्बॉलिकल. विषय कोणते असतात? पॉलिटिकल असतात, रिलिजियस असतात, हिस्टॉरिकल असतात, फिलॉसॉफिकल असतात. बिली बर्डचं उदाहरण कशात बसतं? फिलॉसॉफिकलमध्ये बसतं. तुम्हाला जर माहिती असेल ॲनिमल फार्म नावाचं पुस्तक, ॲनिमल फार्म, मला वाटतं आहे कुठेतरी की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ॲनिमल फार्म हे नाव माहिती असेल. अप्रतिम कादंबरी आहे. त्याच्यावर चित्रपट आहेत, तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, त्याच्यावर भरपूर चित्रपट सापडतील ॲनिमल फार्म्सवर. फारच उत्कृष्ट ॲलेगरी आहे जगातली, आणि ही ॲलेगरी आहे पॉलिटिकल या उदाहरणावरची. ॲनिमल फार्म, मी इथे लिहिलं आहे, ओके लिहिलेलं आहे. ॲनिमल फार्म नावाची ही कादंबरी फार प्रसिद्ध आहे. याच्यावर चित्र तुम्हाला जर वाचायची नसेल तर आता सुट्ट्या आहेत, हरकत नाही, तुम्ही यूट्यूबवर हा चित्रपट बघू शकतात, ॲनिमल फार्म. त्यानंतर पिलग्रिम्स प्रोग्रेस नावाचं हे जे पुस्तक आहे म्हणजे कादंबरी आहे, हिचा विषय आहे रिलिजियस. समोर जे कॅरेक्टर्स दिसतात ते कॅरेक्टर्स जे दिसतात ते नसून त्याच्या मागचा अर्थ वेगळा आहे. इथे तुम्हाला असे ॲनिमल्स दिसतील, ते ॲनिमल्स पॉलिटिकल लीडर्सला कुठेतरी रिप्रेझेंट करताना दिसतील. तर अशी हे नवीन प्रकार आहे ॲलेगोरिकल नॉवेल, सुंदर प्रकार आहे, आणि या नॉवेलवर चित्रपट उपलब्ध आहे, बघा तुम्ही. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत. पुढचा प्रकार युटोपियन और डायस्टोपियन नॉवेल. ही फ्रेज कदाचित तुम्ही ऐकलीसुद्धा असेल. कोणत्या जगात राहतो? युटोपियन वर्ल्डमध्ये राहतो का? तो युटोपियन वर्ल्डमध्ये राहतो का? असं तुम्ही ऐकलं असेल. हे युटोपियन वर्ल्ड म्हणजे काय? हे अस्तित्वात असणं अशक्य असतं, कारण हे जग सगळं कसं मस्त गुडी असतं, सगळं चांगलं, त्यात काहीच वाईट नसतं. सगळे लोक आदर्श, तिथलं गव्हर्मेंट आदर्श, तिथली प्रजा आदर्श, तिथलं वातावरण आदर्श, प्रत्येक गोष्ट इतकी अप्रतिम असते की जी खरी असू शकत नाही. तर नॉवेलच्या बाबतीत पण तसं. हे झालं ठिकाणाच्या बाबतीत. नॉवेल म्हणजे काय? तर एखाद्या कथेमध्ये काहीच वाईट नाही, सगळं चांगलं, सगळं आदर्श. तर असं चांगलं सगळं असेल तर त्या नॉवेलला आपण कोणतं नॉवेल म्हणतो? युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल, दोन नावं आहेत. म्हणजे ते काल्पनिक जग आहे, काल्पनिक कम्युनिटी आहे. ती सोसायटी कशी आहे? आयडियल, एकदम आदर्श. आयडियल आहे म्हणजे काय? काय आयडियल? त्यांच्या क्वालिटीज आहेत आयडियल. सगळं कसं? अप्रतिम. जनरली थीम काय असते? सायन्स किंवा स्पेक्युलेटिव्ह.
सायन्स तर तुम्हाला माहिती आहे. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय, की आपण आजच्या परिस्थितीवरून अंदाज करायचा की भविष्यातलं जग कसं असेल. आजची जी कल्पना केली जाते भविष्यातली त्याला स्पेक्युलेशन्स म्हणतात, स्पेक्युलेटिव्ह थीम म्हणतो आपण. आणि कोणत्या प्रकारच्या नॉवेलची आहे, युटोपियन प्रकारच्या नॉवेलची आहे. उदाहरणं कोणती माहिती आहेत आपल्याला, लुकिंग बॅकवर्ड, गिवर, या 2 कादंबऱ्या आहेत. या कादंबऱ्या अशा जगाचं, अशा कम्युनिटीचं, अशा सोसायटीचं वर्णन करतं की जिथे सर्व आदर्शवत आहे, काहीही वाईट नाही, नाव ठेवायला जागा नाही. ठीक आहे. पुढचा प्रकार सायकोलॉजिकल नॉवेल. बऱ्याचदा हे नाव येऊन गेलेलं आहे. मानसिकता म्हणजे मनातल्या मनात काय जे विचार चालू असतात ना, पूर्ण त्याचा संबंध सायकोलॉजीशी आहे. आणि असं जर एखाद्या कादंबरीत चित्रण असेल, पूर्ण एखादी व्यक्ती अशी मस्त खुर्चीवर बसलेली आहे आणि सारखा विचार करते, आणि विचार करताना जे इंटरनल काय जे सुरू आहे त्यातून मग काही घटना आठवतात, त्या घटनांचं ॲनालिसिस केलं जातं. ते स्वतःच्याच आयुष्याबद्दल असतं, तर हे स्वतःच्याच आयुष्याबद्दल असलेल्या या घटनांचं जे चित्रण केलं जातं, त्याच्यावर विचार केला जातो, त्याचं ॲनालिसिस केलं जातं. या सगळ्या प्रकाराला काय म्हणतात, सायकोलॉजिकल नॉवेल. कोणती लाईफ आहे त्याच्यात, इंटरनल लाईफ आहे. कोणाची, प्रोटॅगोनिस्ट म्हणजे काय, मुख्य कलाकार. किंवा अजून कोण असू शकतो, दुसरं कोणी म्हणजे त्या कादंबरीतील कोणताही पात्र, अँटॅगोनिस्ट असू शकतो किंवा एखादं मायनर कॅरेक्टर असू शकतं. ठीक आहे. कोणती उदाहरणं माहिती आहे आपल्याला, लॉर्ड सिंग, मिस्टर चिप, अशी काही उदाहरणं या ठिकाणी घेता येतील. पुढचं उदाहरण आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. याच्याबद्दलही आपली थोडी चर्चा झालेली आहे. काय आहे, तरी स्ट्रीम ऑफ कॉन्शियस ही जी फ्रेज आहे ही विल्यम जेम्स नावाच्या लेखकाने कॉइन केली आहे, म्हणजे शोधली आहे. विशिष्ट प्रकारच्या घटना काही नॉवेल्समध्ये घडत गेल्या. खरं तर ते सायकोलॉजिकलच होतं, परंतु सायकोलॉजिकल नॉवेल्स आणि एखादा व्यक्ती बसलेला आहे, त्याच्या मनात काहीतरी आठवतं आहे, पूर्वीच्या घटना आठवत आहेत, आणि त्या घटना ज्यावेळेस जी घटना आठवली त्या घटनेचं वर्णन, कदाचित ती प्रथम घडलेली घटना नसेल, कदाचित ती अशी सिक्वेन्समध्ये त्या घटना येत नाही. ते जे पात्र आहे ना, ते असं विचार करतं आहे आणि त्या पात्राच्या मनात जे काही विचार येतात, मग अगदी 3 नंबर घडलेली घटना पहिल्यांदा आठवू शकते, शेवटी घडलेली घटना खूप आधी आठवू शकते, आणि आधी घडलेल्या घटना खूप शेवटी आठवू शकतात. आणि ह्या घटना ज्यावेळेस त्याच्या मनात येतात त्यावेळेस त्याचं चित्रण, अकॉर्डिंग टू द ऑकरन्स ऑफ द इव्हेंट्स, द सेम सिक्वेन्स इज यूज इन द नॉवेल. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो फ्लो ऑफ द थॉट्स. असं आपण जेव्हा विचार करतो, विचाराचा जो ओघ असतो तो काही असा साचेबद्ध नसतो, आपल्याला केव्हाही काही आठवू शकतं. मग ती जी सिक्वेन्स आहे ती नॅरेट केलेली आहे त्या घटनांची, जशी एखादी घटना आपल्या मनात येईल त्याप्रमाणे. आता मिसेस डॉलोवे नावाचं खूप प्रसिद्ध कॅरेक्टर आहे, त्याच नावाचं हे नॉवेल आहे. त्यानंतर त्यांनी कोणी लिहिलं आहे ती कादंबरी, व्हर्जिनिया वुल्फ यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर युलिसिस नावाचं एक छान कादंबरी, जेम्स जॉईस, यापूर्वी आपण हे नाव ऐकलेलं आहे. जेम्स जॉईस नावाचा हा मोठा लेखक आहे. त्याने युलिसिस नावाची कादंबरी लिहिलेली आहे. तिचा प्रकार कोणता, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे काय, तेच आपली जी मनाची जी जडणघडण आहे, त्यात कुठेतरी काहीतरी घटना लपलेल्या असतात, मग त्या घटनेचा ओघ सुरू होतो, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. हळूहळू एक एक घटना आठवत जाते, मग ती कोणतीही घटना केव्हाही आठवेल. त्यावरून त्यांनी ते नाव काय केलेलं आहे, शोधून काढलेलं आहे, कोणी, विल्यम जेम्स यांनी. आणि हा प्रकार स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस मुख्यतः व्हर्जिनिया वुल्फ आणि जेम्स जॉईस यांनी बऱ्यापैकी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. या विषयावर तुमच्या लक्षात आलेला असेल कॉन्सेप्ट. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे बिल्डंग्स रोमन. काय, बिल्डंग्स रोमन. हे सगळे फिक्शन आहेत. नॉवेल म्हणजे फिक्शन म्हणजे काल्पनिक कथा, पण या लाँग नॅरेटिव्ह स्टोरीज आहेत. ही पण लाँग नॅरेटिव्ह स्टोरी आहे, ही पण फिक्शन आहे.
आता याच्यात दोन प्रकार आहे, ते ऑटोबायोग्राफिकल असू शकतं आणि बायोग्राफिकल पण असू शकतं. ऑटोबायोग्राफी बरेच जण त्याला ॲटोबायो म्हणतात, ॲटो नाही, ऑटो काय म्हणतात त्याला, ऑटोबायोग्राफिकल किंवा बायोग्राफिकल. तर ऑटोबायोग्राफिकल किंवा बायोग्राफिकल म्हणजे लेखक एक तर स्वतःच्याच आयुष्यातल्या घटना त्यांचं वर्णन करत असतो किंवा इतरांच्या आयुष्यातील असेल तर बायोग्राफी, स्वतःच्या आयुष्यातील असेल तर ऑटोबायोग्राफी. काय असतं बरं बिल्डंग रोमन नावाचं प्रकार, तर त्याच्यात ग्रोथ आहे. त्याचा जो मिनिंग होतो ग्रोथ. कशाची ग्रोथ, एखादा कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरच्या वेगवेगळ्या अँगलने ग्रोथ. उदाहरणार्थ त्याच्या मनाची जडणघडण, तो अधिक परिपक्व होत जाणे. स्पिरिटला आपण काय म्हणू शकतो, हे एक प्रकारे नकारात्मक थॉट्सपासून सकारात्मक थॉट्सपर्यंत हा जो प्रवास आहे त्याला आपण स्पिरिट म्हणू शकतो. आणि ही पण जडणघडण आहे, ग्रोथ आहे. एखाद्याचा नकारात्मक विचार आहे, हळूहळू चांगला विचार करत करत शेवटी तो सकारात्मक विचारापर्यंत पोहोचतो. अशी जर कथा दाखवत असेल तर आपण काय म्हणू शकतो, कोणत्या प्रकारचं नॉवेल आहे ते बिल्डंग रोमन प्रकारचं आहे. किंवा मग एखाद्याचं कॅरेक्टर तुम्हाला माहिती आहे, पुन्हा नैतिक अनैतिकपासून प्रवास सुरू होतो, तो एखादा व्यक्ती नैतिक होतो, त्या कॅरेक्टरचं जडणघडण आपण समजू शकतो. एखादा व्यक्ती लहान आहे, हळूहळू मोठा होतो, वयाच्या दृष्टीने ग्रोथ जरी असेल, त्या ग्रोथचं त्या ठिकाणी चित्रण केलेलं असेल, त्याला पण आपण काय म्हणतो, बिल्डंग रोमन. एक प्रसिद्ध कादंबरी आहे हेनरी फिल्डिंग यांची, द स्टोरी ऑफ टॉम जोन्स. तर स्टोरी ऑफ टॉम जोन्स नावाचा जो जे पात्र आहे, हे पात्राबद्दल थोडंसं जर सांगायचं झालं तर साधा सिंपल पात्र आहे. साधा मुलगा आहे, एका मुलीवर प्रेम होतं, त्या मुलीशी लग्नाचा प्रस्ताव तिच्या वडिलांकडे नेतो. वडील नकार देतात, कारण टॉम जोन्स कुणाचा मुलगा आहे माहीत नाही. तर तो अनवरस मुलगा असतो. आपल्याला काय कळतं कादंबरीच्या सुरुवातीला, तो कोणाचा मुलगा आहे माहिती नाही, म्हणून तो अनवरस मुलगा म्हणून गृहीत धरला जातो. आणि जी सोफिया नावाची मुलगी आहे, सोफिया, तिच्या वडिलांना हे स्थळ नाकारावंसं वाटतं, कारण हा कोण आहे, अनवरस, ज्याला आपण बास्टर्ड असं म्हणतो. बास्टर्ड हा शब्द तुम्ही ऐकला असेल, बऱ्याच वेळा शिवी दिली जाते. तर ज्याचे वडील कोण आहेत त्याला माहीत नाही, अशा मुलाला बास्टर्ड म्हटलं जातं. तर तो अनवरस त्या मुलाला गृहीत धरलं जातं. सोफिया नावाची मुलगी काय करते, सोफिया नावाच्या मुलीचे वडील काय करतात, तो अनवरस आहे म्हणून त्याला नकार देतात. मग स्टोरी पुढे घडत जाते, वेगवेगळ्या घटना घडतात, खूप चित्रविचित्र प्रकार घडतात, खूप वेगवेगळे चढ उतार होतात, आणि शेवटी याचे आई वडील यांची सगळ्यांची माहिती मिळते. मग आई वडील सगळ्यांची माहिती मिळाल्यामुळे हे लक्षात येतं की तो अनवरस नाही, आणि मग सोसायटी त्याला ॲक्सेप्ट करते आणि त्याचं लाईफ स्थिर होतं. तर ही ग्रोथ आहे, कॅरेक्टरची ग्रोथ म्हणूया आपण याला. दुसरं काही म्हणू शकत नाही या ठिकाणी माइंड येऊ शकत नाही, स्पिरिट येऊ शकत नाही, याला आपण कॅरेक्टरची ग्रोथ म्हणूया. एक अनवरस मुलापासून त्याचा प्रवास सुरू होतो आणि तो समाजाला ॲक्सेप्ट होईल अशा स्थितीला येतो. पुढचा जो प्रकार आहे तो सायन्स फिक्शन. हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. आज याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आज नवीन चित्रपट येत असतात, स्पेशली हॉलिवूडचे मूवीज येत असतात. हा प्रकार सायन्स फिक्शनमध्ये येतो. ॲव्हेंजर्स नावाची सिरीज तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेली असेल. तर कशावर आधारित आहे, सायन्स फिक्शनवर आधारित आहे. काय केलेलं असतं तिथं, स्पेक्युलेशन केलेलं असतं की भविष्यात काय होईल. आता तो जो शेवटचा पार्ट आहे एंड गेममध्ये थायनॉस नावाचं जे कॅरेक्टर आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे की खूप जास्त लोकसंख्या झालेली आहे, एवढी लोकसंख्या योग्य नाही, कमी लोकसंख्या व्हायला हवी, म्हणून काहीतरी ते सायन्सचाच आधार घेतलेला असतो आणि त्या सायन्सच्या आधारे तो लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं स्पेक्युलेशन काय आहे हे सगळं करण्यामागे, तर
जे लोक आवश्यक नाही ते लोक या धर्तीवरून संपून जातील, लोकसंख्या कमी होऊन जाईल, मोजकेच लोक ह्या जगात राहतील आणि आपली पृथ्वी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय होऊ शकते, वाचू शकते. पृथ्वीचं वास्तव्य, पृथ्वीवरचं वास्तव्य चांगलं होऊ शकतं, असं त्याचं स्पेक्युलेशन आहे आणि याचा आधार सायन्स आहे. तर ते स्पेक्युलेशन असलेला जो प्रकार आहे त्याला आपण स्पेक्युलेटिव्ह जॉनर म्हणतो. जॉनर आहे ते, जॉनर म्हणतो आणि ते सायन्स फिक्शनमध्ये येतं. मग फ्युचरिस्टिक सेटिंग. फ्युचरिस्टिक सेटिंग म्हणजे काय, भविष्यात काय काय घडू शकतं. खूप प्रकारचे हॉलिवूडमध्ये चित्रपट आलेले आहेत की भविष्यात काय होऊ शकतं, त्याचा आधीच त्या ठिकाणी विचार करणं, याला म्हणतात स्पेक्युलेशन. मग स्पेस ट्रॅव्हल. स्पेस ट्रॅव्हलवरचे किती चित्रपट आलेले आहेत आता. ठीक आहे. टाईम ट्रॅव्हल तुम्हाला माहिती असेल, टाईम मशीनद्वारे ट्रॅव्हल करायचं. काही जण पुढे जाऊ शकतात, काही जण मागे जाऊ शकतात. असे खूप वेगवेगळ्या कथा आहेत. पॅरलल युनिवर्स. आता तुम्ही त्या ॲव्हेंजर्सची सिरीज बघितली तर त्याच्यात खूप वेगवेगळी जगं दाखवलेली आहेत, वेगवेगळे प्लॅनेट्स दाखवले. ते वेगवेगळ्या प्लॅनेटचं वेगळं जग, त्याला काय म्हणतात, पॅरलल युनिवर्स. म्हणजे एका बाजूला आपली पृथ्वी आहे, दुसऱ्या बाजूला दुसरे ग्रह आहे, तिथे वेगळं जीवन आहे, तिकडे वेगळं प्लॅनेट आहे, तिकडे वेगळं जीवन आहे. किंवा तुम्ही फ्लॅश नावाची सिरीज बघितली असेल. फ्लॅश नावाच्या सिरीजमध्ये खूप साऱ्या पृथ्वी दाखवलेल्या आहेत, त्या पृथ्वीचे नंबर्स आलेले आहेत, अर्थ नंबर डॅश डॅश, अर्थ नंबर 900. तर ते काय आहे, पॅरलल युनिवर्स आहे. किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ. तुम्हाला ते एलियन्स वगैरे प्रकार माहिती आहे, तो प्रकार याच्यात येतो. त्यानंतर सायंटिफिक इन्व्हेन्शन्स. हा सायंटिफिक इन्व्हेन्शनचा प्रकार हा तर खूप छान आहे. याचं तुम्हाला उदाहरण आपल्याकडे पण आहे. क्रिश नावाचा मूवी तुम्ही बघितलेला असेल. सायंटिफिक इन्व्हेन्शन, असं मशीन बनवायचं आहे आपल्या त्या अँटॅगोनिस्टला. अँटॅगोनिस्ट म्हणजे विलनस कॅरेक्टर. कसं मशीन बनवायचं आहे की त्याला भविष्य कळेल. मग ते भविष्य कळेल यासाठी जे मशीन बनवायचं आहे, जे कम्प्युटर बनवायचं आहे, त्याच्यासाठी ते रोहित नावाचं पात्र आहे, त्यालाच ते फक्त जमणार असतं. मग तो अँटॅगोनिस्ट रोहित नावाच्या पात्राला त्या ठिकाणी काय करतो, बोलवून घेतो आणि ते मशीन बनवायला लावतो आणि ते मशीन बनवायला काय तो यशस्वी होतो. तर कसला प्रकार आहे तो, सायंटिफिक इन्व्हेन्शन. क्रिश नावाचा जो मूवी आहे त्याच्यामध्ये ज्या सायन्सचा आधार घेतला आहे तो इथे येऊ शकतो. सायंटिफिक इन्व्हेन्शन, काहीतरी अशा विविध प्रकारच्या मशिनरीज बनवायच्या. चांगल्या माणसांनी बनवल्या तर त्यांचे उद्देश चांगले, वाईट पात्रांनी बनवले तर त्यांचे उद्देश वाईट असतात. ठीक आहे. प्रसिद्ध कादंबरी म्हणजे फ्रँकस्टीन. कोणी लिहिलेली आहे, मेरी शेली यांनी. इंटरेस्टिंग प्रकार आहे याला फार जास्त महत्त्व आहे आजच्या घडीला. आणि या सायन्स फिक्शनवरून खूप सारी चित्रपट पण बनत आहेत. ठीक आहे. इंटरस्टेलर नावाचा मूवी पाहिला जर तुम्ही असेल तर तुम्हाला कळेल की पॅरलल युनिवर्स काय असतं. त्यानंतर फ्युचरिस्टिक नाही, त्याच्यात पॅरलल युनिवर्सचाच उदाहरण घेऊ. वेगवेगळे ग्रह, तिथलं जीवन. तिकडे गेल्यावर लक्षात येतं की वेळ थांबून जातो, म्हणजे कैक वर्ष तिथे राहिल्यावरही तो व्यक्ती तरुणच राहतो. इंटरस्टेलर मूवीबद्दल होते. परत येतो तर त्याची प्रियसी त्याच्या आईपेक्षा जास्त वयाची दिसेल, एवढी वयस्कर होऊन जाते. तर असं इंटरस्टेरियल लाईफ आहे. इंटरेस्टिंग प्रकार आहे सायन्स फिक्शन. याच्यात नक्कीच इंटरेस्ट आपण घ्यायला हवा. त्यानंतर डिटेक्टिव्ह नॉवेल. डिटेक्टिव्ह नॉवेलचा जो प्रकार आहे हे सब जॉनर आहे. कसलं, क्राईम फिक्शनचं. क्राईम फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शन या सगळ्यांचा उल्लेख आलेला आहे 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. हिस्ट्री ऑफ नॉवेल हा जो प्रकार आहे त्याचा हा शेवटचा व्हिडिओ बनेल. मग नंतर 4.2ला आपण जाणार. पण मग दुसरा जो पार्ट आहे त्याच्यात आपण काय बघितलं, डिटेक्टिव्ह नॉवेल, त्यानंतर क्राईम नॉवेल्स. ठीक आहे. तर क्राईम नॉवेलचा सब जॉनर कोण आहे, डिटेक्टिव्ह नॉवेल आहे. तर हा डिटेक्टिव्ह नॉवेलमध्ये काय असतं, हा डिटेक्टिव्ह काय करतो, इन्व्हेस्टिगेट करतो. कसलं इन्व्हेस्टिगेशन करतो, क्राईमचं. आणि जास्त करून कोणता क्राईम असतो, तो मर्डर हा क्राईम असतो. ठीक आहे. तर आपले वेगवेगळे प्रकार झाले. त्याच्यात एक पल्प मॅगझिन म्हणून एक मुद्दा आलेला आहे.
पल्प मॅगझिन, या मॅगझिनमध्ये आहे ना अशा सिरीजमधून कथा छापल्या जायच्या आणि त्या कथा डिटेक्टिव्ह टाईप असायच्या. मग या पल्प मॅगझिनमधून ज्या प्रकारच्या कथांचं वर्णन आलं, फारच इंटरेस्टिंग ॲडव्हेंचरस स्टोरीज असायच्या. तर त्या पल्प मॅगझिनने काय केलं, डिटेक्टिव्ह नॉवेल्ससाठी एक मस्त प्लॅटफॉर्म बनवला. लोक ते वाचायची, त्यांना त्यांच्यात इंटरेस्ट निर्माण झाला. याचा फायदा घेऊन काही लोकांनी मग डिटेक्टिव्ह नॉवेल्स लिहायला सुरुवात केली आणि ते डिटेक्टिव्ह नॉवेल्स किंवा क्राईम नॉवेल्स यांना त्या ठिकाणी काय झालं, छानपैकी एक प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे चांगली पॉप्युलॅरिटी मिळाली. आजसुद्धा बऱ्याच लोकांना त्या वाचायला आवडतं. अगाथा क्रिस्टी नाव तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं 2 नंबरच्या व्हिडिओवर. तर या प्रकारात ते चांगल्यापैकी बसतात. ठीक आहे. पहिल्या पार्टचं म्हणजे जे 4.1 आहे त्याचे जेवढे व्हिडिओ होते तेवढे आपले बनवले गेले. आता पुढच्या भागात पुढचे व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. कमेंट करा, कमेंट महत्त्वाचे असतात मला तुमच्यासाठी. व्हिडिओ 1-2 वेळा बघा म्हणजे तुम्हाला ही नावं लक्षात राहतील. नावं लक्षात राहणं आवश्यक आहे, त्यांची स्पेलिंग्स पण समजून घ्या आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात त्याच्यावर पण बोलताना म्हणत असतं हे लिहावं लागेल ते लिहावं लागेल. ठीक आहे. 2-3 वेळा अभ्यासा, लक्षात. ऑल राईट. ठीक, धन्यवाद.